आजकाल लग्न झालं की जास्तीत जास्त 2 ते 5 वर्षामध्ये संभोगाची इच्छा तरुणांची संपत आहे किंवा त्यांना इच्छा होत नाही, इरेक्शन येत नाही, तिची किंवा त्याची काही ना काहीतरी संभोगामध्ये समस्या येत आहेत. तर त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला मी एक चांगला 0 बजेटचा उपाय सांगणार आहे. त्याला म्हणतात गृहस्थाश्रमातील ब्रह्मचर्य. आता तुम्ही म्हणाल हे काय? तर आपल्या ऋषीमुनींनी दोघांचंही तब्येत चांगली राहावी, दोघांचे संबंध चांगले राहावेत यासाठी एक ऋतुकाळ नावाचा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रीला नॅचरली जास्तीत जास्त लिबिडो असतो, म्हणजे तिला संभोग करण्याची इच्छा होते आणि अशा काळामध्ये संभोग केल्यास तिला गर्भधारणासुद्धा राहू शकते आणि असा काळ हा संभोगासाठी सर्वोत्तम काळ असतो. अशा वेळेस संभोग केल्यास पुरुषही निरोगी राहतो, स्त्रीचीही संतुष्टी होते आणि त्यांना कसल्याही प्रकारच्या शारीरिक व्याधीसुद्धा होत नाहीत. म्हणजे कोणता काळ हो की पाळी संपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे 5 दिवसाची पाळी संपली 6व्या 7व्या दिवसापासून तर ते 14 ते 15व्या दिवसापर्यंत म्हणजे 8 ते 10 दिवसाचा काळ, यामध्ये स्त्रीला प्रचंड संभोगाची इच्छा होत असते आणि तिची योनीसुद्धा ओली असते आणि अशा वेळेस संभोग केल्यास स्त्री लवकर स्खलित होते आणि पुरुषालासुद्धा यथेच्छ संभोगाचा आनंद संतुष्टी मिळते आणि त्याची महत्त्वाची विषय म्हणजे संभोगाची इच्छा बरकरार राहते आणि तो तब्येतीला स्ट्रॉंग राहतो.